लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये 16 डिसेंबरच्या पार्टीनंतर दोन्हीही जोड्या वेगळ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, पण त्या आता एकत्र येणार आहेत. कसं ते सविस्तर बघूया. तर झालं असं होतं की पार्थला काव्याशी बोलून तिच्या भूतकाळाविषयी सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर करायच्या होत्या, म्हणून तो काव्यापाशी बोलायला गेला आणि काव्याने जे काही तिच्या मनामध्ये होतं ते सगळं पार्थला क्लिअर करून सांगितलं. म्हणजेच जीवा आणि तिच्या नात्याविषयी लग्नाच्या अगोदर आणि नंतर जे काही होतं ते सगळं तिला सांगून टाकलं आणि त्यानंतर पार्थने देखील काव्याला ॲक्सेप्ट केलं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवा आणि नंदिनी लग्नावरून घरी एकत्र येतात. त्यावेळेस नंदिनी दारू पिते आणि दारूच्या नशेत का होईना ती सगळं काही तिच्या मनातील जे आहे ते खरं खरं जीवाला सांगून टाकते आणि ते दोघंही परत आपल्याला एकत्र येताना दिसणार आहेत. तर दोन्ही जोड्यांमधील आता गैरसमज दूर झालेले असून आता दोन्ही जोड्या आपल्याला एकत्र लवकरच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आणि हा ट्विस्ट खूपच मोठा प्रेक्षकांसाठी ठरणार आहे.